मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रस्ताव हा उद्या विशेष सभेत मांडला जाणार आहे। या प्रस्तावाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्षेप घेण्याची शक्यता आहे। सत्ताधारी महायुतीत खबरदारी घेण्यात आली आहे। त्या दृष्टीनं आणि भाजप आणि शिवसेना या दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी करण्यात आला आहे। कारण 22 बेस्ट आगारांचा खासगी विकासकांच्या माध्यमातून विकास करण्याच्या या प्रस्तावावर उद्या सभागृहात मतदान होण्याची शक्यता आहे। या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाली आहे आणि त्यानंतरच तो प्रस्ताव हा महापालिका सभागृहाच्या पटलावर आलेला आहे। मंडळी, मुंबईतल्या बेस्ट आगारांचा खासगी विकासकांकडून विकास करण्यामागचं नेमकं कारण काय आहे समजून घेऊया ग्राफिक्समधून। बेस्ट आगारांच्या कायापालटाचं कारण काय, तर बेस्टची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं खासगी विकासकांकडून पुनर्विकासाचा प्रस्ताव। बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सध्या 28,000 कोटींची गरज आहे। बेस्टची संचित तूट ही 7,322 कोटी रुपये। एकूण दायित्व बेस्टवर आहे ते 14,323 कोटी। परिवहन विभागाचा वार्षिक तोटा हा 2,196 कोटी रुपये आहे। बेस्ट उपक्रमावर मालकीच्या 5,000 बसेसचा मोठा आर्थिक भार येतो। बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांचा पुनर्विकास करून व्यावसायिक संकुलं, पार्किंग आणि विविध सुविधा उभारून महसूल मिळवण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे। व्यावसायिक संकुलं, भाडे आणि भाडेपट्ट्याच्या करारामधून उत्पन्न मिळू शकतं। कार पार्किंग जर व्यवस्था झाली तर 36,000 वाहनांच्या पार्किंग शुल्कातून महसूल मिळू शकतो।